नागपूर येथील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत असलेल्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून कंपनीची तब्बल 74,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। फिर्यादी राजेश मिश्रा यांच्या तक्रारीनुसार आरोपी सुशील भोले आणि चेतन तरारे यांनी ग्राहकांना कंपनीच्या नावाने खोटी बिले देऊन त्यांच्याकडून मिळालेली ऑनलाईन रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली। तसेच काही ग्राहकांना 100% डिस्काउंट दाखवून कंपनीला आर्थिक तोटा केला। या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। या आर्थिक गैरव्यवहारामुळे कंपनीला मोठे नुकसान झाल्याचं समोर आलंय। यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड या मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये स्पेअर पार्टमध्ये गबन होऊन फसवणूक झाल्याबाबतची तक्रार सदर ऑटोमोटिव्ह शोरूमचे मॅनेजर राजेश मिश्रा यांनी त्याबाबतची तक्रार दिली होती। सदर तक्रारीची प्राथमिक चौकशी करून सदर प्रकरणात आरोपी सुशील रमेशराव भोले व चेतन दामोदर तरारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात आरोपींनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सदर ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स शोरूममध्ये असलेले गाड्यांचे जे स्पेअर पार्ट आहेत ते ग्राहकांना विक्री करून त्याबाबतची रक्कम जी आहे शोरूमच्या अकाउंटमध्ये जमा न करता व ग्राहकांना बोगस बिले देऊन 74,70,984 रुपयाचं जे आहे गबन केलेलं आहे। सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींची दिनांक 30 मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।